जग चंद्रावर आणि कोल्हापूर आमचं डोंगरावर अशीच परिस्थिती. म्हणजे कोल्हापूर जगापेक्षा वेगळंच होते काहीतरी कोल्हापुरात. कोल्हापूरपेक्षा बाहेरच्या ज्या सिटी आहेत त्यांची प्रगती बघितली आणि कोल्हापूरची जर प्रगती बघितली तर आता कोल्हापूर पूर्ण खाली आलेला आहे. कोल्हापूरचा विकास झालेला नाही, काहीच झालेला नाही. कोल्हापूरचा विकास अजिबात झालेला नाही. आजपर्यंत कुठल्याही नगरसेवक या मंत्र्यांनी कोल्हापूर कोण झाले असतील की नाही, महालक्ष्मीच्या देवळामध्ये टॉयलेट साधे बांधलेले हरामखोरांनी. एकमेकावर तुम्ही आरोप करताय, एकमेकाचे कट्टर विरोधक आणि खुर्चीसाठी एकत्र काय येत आहे. मग काम करायला आडवं पडायची, याच्यात तो बोलला त्याच्यात तो बोलला. पाण्यावर जे बंटी पाटलांनी पाणी आणलंय बरोबर आहे, पण त्याच्यात कशाला आरोप पाय घालून तुम्ही पाडता? ते वेगळं दाखवतो तुमचा हिशेब, तुम्ही दाखवा ना, तुमचं भांड बाहेर काढा. वरचे नेते मंडळी वगैरे यांनी अशा पद्धतीने बघायला पाहिजे. कोल्हापूरचा विकास पाहिजे असेल तर हद्दवाढ ही झालीच पाहिजे. कारण कोल्हापुरात माणसांच्या मूलभूत सुविधा गरजा सुद्धा पूर्ण होईना झाल्यात. 1-2 दिवस पाणी येत नाही, त्याला आम्ही बघत असते की महिला वर्गाचं काय हाल होतात. फक्त गल्लीबोळातनं नगरसेवक नसल्यामुळे कॉर्पोरेशनची माणसं कोण येत नाहीत, त्याच्या बाकी काही भागात प्रगती होत नाही. त्यामुळे आज महालक्ष्मी मंदिरचा विकास आराखडा किती वर्ष झाली रखडला गेला. ह्यात मतदान होणार ते पक्ष बघून नाही होणार, व्यक्ती बघूनच होणार. आणि ताकद पैसे वाटल्याची ताकद लागल्या, गडबड उभारायचं काय काम नाही. कोण ह्या महापालिकेवरती आला निवडून किंवा कुणाची सत्ता आली तर ही महापालिका चांगल्या पद्धतीने चालू शकते. काँग्रेस पक्षात जर आलं तर ते पूर्वी जशी काम करत होती, जी पूर्वी आपल्या कसं भागात कामं होत होती त्या पद्धतीने करतील आपले. 100% मला तर वाटते आता भाजप सत्तेत आहेच, केंद्रात आहे म्हणल्यावर आता आपल्या इथं पण भाजप पाहिजेच. काँग्रेसचे नेते जर असं जर म्हणत असतील तर त्यांनी ह्याच्या अगोदर काँग्रेसची सत्ता किती वर्ष होती? बंटी पाटील काम माहितीये तुम्हाला कसं असते. कसं जर हे करणार तर त्यांचं काम असं आहे की इथं बोर्ड दाखवलं तर ते काम होणारच. वेगवेगळं बोलून लोकांना भूलटापा देऊन एकानं अडवायचं, एकानं उघडामं हातवाड करा म्हणायचं, एकानं करू नका म्हणायचं, लोकांना हे बोलवायचं. नेत्यांच्यात ईर्ष्या लागल्या, चुरस लागल्या. हो, काय हो, सल्ला द्या हो. त्या नेत्यांना? त्या नेत्यांना सल्ला देऊन गेंड्याच्या कातडीला सल्ला देऊन काही उपयोग होत नाही. सल्ला देण्याचा काही अर्थच नाही आहे. कशाला देत बसायचं? आमचं काय मत आहे, असं वाटतं इलेक्शन पूर्ण नंतर कुठं आहे केलंय का? काळं मोडीचं पाणी आणलंय का? याच्यावर चर्चा करते दुसरीच चाललंय काय? त्यांचं काम बोलतंय म्हणजे ते करून दाखवतात. जे बोलतात ते करून दाखवतात. असं नाही की त्यांनी सांगितले आम्ही हे करतोय आणि त्यांच्या हातून झालेलं नाही. जे त्यांनी बोललेलं आहे ते करून दाखवतात. ते प्रोसेस मध्ये होत राहील. महायुतीच योग्य ठरणार आहे. कारण मी कुठल्या पक्षाचा नाही किंवा कुठल्याही महिला कार्यकर्ता नाही. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून माझी अपेक्षा काय की कोल्हापूरचा विकास व्हावा. बरोबर आहे, सगळं तुम्हीच लावल्या. त्यांच्याला पैसे कोण देत नाही? लाडल्या बहिणीला पैसे कोण दिले? लाडल्या बहिणीला पैसे कोण दिले? मग पैसे आणलं कुठलं? संधीच ना. पण ते कुठे आहेत? आणि आता तिजोरी कमी झाल्या तुमच्या. मग आता लोकांना वाटलं आमच्याकडे तेल वाटलं, हे वाटलं, ते आता आम्हाला मारून टाकाल्यात. टॅक्स वाटला, पण नुकसान कोणाचं झालं? जनतेच आलं नाही. आम्ही महाविकास आघाडी सुद्धा आम्हाला तितकीच हे आहे आणि महायुती सुद्धा तितकीच आहे. खरं एक विकासाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आता सध्या तरी महायुतीला माणसांनी मतदान करावं आणि महायुतीच्या सीटा निवडून याव्या. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी कोल्हापुरातील मंगळवार पेठ या परिसरामध्ये आहे. या परिसरातील नागरिकांच्या ज्या एकूण आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण चर्चा करणार आहे आणि त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत, त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्यांचे जे काही म्हणणं आहे ते आपण केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. तर बघायला गेलं तर वेगवेगळ्या अपेक्षा आहेत लोकांच्या. तर नमस्कार, नाव कसं? विजय गाडगे. विजय गाडगे, विजय तुकाराम गाडगे. राहायला कुठं? इथं गाचगल्ली समोर इथं कोल्हापुरात. कोल्हापूर स्थानिक मेंबर 50 वर्ष जगते ना इथं. मतदार वडील पण उभारलेले होते इलेक्शनला, जेव्हा पडले त्यावेळी इलेक्शन वेगळी, यावेळी इलेक्शन वेगळी. आलाय तर मालाय नाही तर बुरा आलाय. काय वाटतंय, कोल्हापूरचा विकास झालाय का? कोल्हापूरचा विकास झालेला नाही, काहीच झालेला नाही. कोल्हापूरचा विकास अजिबात झालेला नाही. जबाबदार कोणाला? जबाबदार कार्यकर्ते वरचे, कुठले वरचे लोक. आता बघायला गेलं तर हे म्हणतात त्यांनी करायला पाहिजे, ते म्हणतात येणे करायला पाहिजे, प्रत्येकाने करायला. तुम्ही काम तर करून द्या ना सगळे अगोदर.
काम करायला आडवं पडायची, याच्यात तो बोलला त्याच्यात तो बोलला, एकमेकावर टीका करत सुटली. टीका करत सुटल्यामुळे विकास तटलाय. हा. हद्दवाढ अजून हद्दवाढ होत्या. होय. आता ह्याचा राजाराम महाराजांना ते विमानतळ झालं, त्यानंतर रांडेची हद्दवाढ काय, ही रांडे स्वतःची घरं भरून घेण्यासाठी रांडे नाटकं चालल्यात सगळे. काय करायचं माशांना? काय करायचं, नोट मतदान करायचं. नोटा मतदानच्या पर्याय नाही. पर्यायच नाही, कुठलं प्रत्येक जण आला तर तोच करणार. बर, मग एवढं संतापण्यासारखं संतापण्यासारखं नाही, राघुना माझा स्वभावच आहे, वडिलासारखा स्वभाव आहे माझा. कुठं काय बोलायचं नाही, इथं बोललं की बॉम्बेत पोचायला पाहिजे आवाज. इकडच्या बाजूला महायुती आहे, तिकडच्या बाजूला यायला महायुतीचा अगोदर घोडायचं. स्वतःचा विकास साधा की तुम्ही अगोदर, मग नंतर कुठं दारू प्यायला मिळाले, हे प्यायला पैसे मिळाले जाणारे आता लोक आहेत. त्याला नागरिकच, याला सरकारच जबाबदार, नागरिक काय करणार? आता 5 वर्ष पंचायत प्रशासक होतं तिकडे. प्रशासक होऊन द्यायचे, तुम्हाला काम करून द्यायची अक्कल नको काय? काम कशी करून घ्यायची एवढं समजायला पाहिजे नको? ह्या महापालिका निवडणुकीत आम्ही काय करायचं? आता नागरिकांनी काय करायचं? नागरिकांनी नोटो मतदान करायचं, कुणाला मतदान करायचं जाऊन दे. भाजपमध्ये तिकडे भाजपा देवेंद्र फडणवीस बसलाय, देवा बसलाय, तिकडे मोदी बसलाय. मोदीला अक्कल आहे का नको? आता सगळ्या गावाला दररोज एक ड्रेस घालून हिंडतोय तो. लाख 1.5 लाख रुपये ड्रेसची किंमत आहे, आणि इकडे जनतेला खायला पैसे नाहीत. इकडच्या बाजूला काँग्रेस भारी आहे. अहो, काँग्रेस येणार, आम्ही काँग्रेसचे विरोधक, आम्ही कायम विरोधक माणसं. त्याच्यावर जनतेचा विकास होणारच नाही. मग तुम्ही कुणाच्या बाजून आहे? आम्ही कुणाच्या मोदीच्या बाजूने, काँग्रेसच्या कुणाच्या बाजून नाही. आम्ही स्टेबल दॅट. मतदान ज्यांना करायचं त्यांना करून टाकायचं, जे माणसं आहेत त्यांना निवडून द्यायचं आणि रिकामायचं. काय सगळे पक्ष बिक्ष सगळे बेकार आहेत सगळे. शहराची गाडी बसवायला आता जवळजवळ या 5 वर्षात तर काय इलेक्शन नव्हत्याच, त्यामुळे प्रशासनानं काही लक्षच दिलेलं नाही. आणि विकास म्हणला असा तर आतापर्यंत महालक्ष्मी आराखडा म्हणा किंवा कुठलाही निधी आलेला तो जवळजवळ 2-3 वेळा परत गेलाय. आणि कुठला बाबा आमदार असू दे, खासदार असू दे, या बाबतीत कुणीच याची दक्षता घेतलेली नाही. आता कसं आहे, केंद्रात भाजप सरकार असल्यामुळं इथं महापालिकेत जर भाजप सत्ता आली तर काहीतरी हालचाली घडू शकते. होईल काय वाटतं? होईल. कारण काय मत आहे याच्यावर? 100% मला तर वाटते आता भाजप सत्तेत आहेच, केंद्रात आहे म्हणल्यावर आता आपल्या इथं पण भाजप पाहिजेच. काँग्रेसचे नेते जर असं जर म्हणत असतील तर त्यांनी हे ज्या अगोदर काँग्रेसची सत्ता किती वर्ष होती, त्यांनी काय केलं हे पहिला त्यांनी तपासून बघावं आणि मग भाजपवर वार करावं. लोकांनी आता भाजपला मतदान का करायचं? कुठल्या मुद्द्यांवरती करायचं? जाहीरनामा किंवा तुमची हे किंवा कुठले असे जे ठळक मुद्दे आहेत की ह्या मुद्द्यांवरती मतदान करायला पाहिजे? जी बजेट आहेत, म्हणजे हायवे असू दे किंवा कोकण मार्ग चालू आहे किंवा रेल्वे असू द्या, त्यानंतर रेल्वे अंतर्गत जेवढे रस्ते आहेत किंवा बाहेरचे आहेत, आता विकास व्हायला लागलाय तो भाजपकडूनच होत आहे. आणि इथून पुढे पण आता ज्योतिबा म्हणा किंवा महालक्ष्मी आराखडा वगैरे आहे, हा भाजपच्या ह्याच्यातून निधीमधूनच होणार आहे आणि हे चांगलं होणार आहे. कारण की कोल्हापुरात आतापर्यंत जे व्हायला पाहिजे होतं ते अजूनपर्यंत झालेलं नाही. कोल्हापूरपेक्षा बाहेरच्या ज्या सिटी आहेत त्यांची प्रगती बघितली आणि कोल्हापूरची जर प्रगती बघितली तर आता कोल्हापूर पूर्ण खाली आलेला आहे. आणि आता प्रगती व्हायलाच पाहिजे आणि ह्यासाठी भाजपनं पुढाकार घेतलाय आणि घेणार आणि भाजपला सत्तेत. आता खंडपीठाचा प्रश्न किती वर्ष इथं चालू होता तो भाजपच्या कारकिर्दीत बी पूर्ण झाला आपल्या इथे. आता IT पार्क म्हणा किंवा काहीतरी मोठ्या अशा हे आल्या तर आपल्या लोकांना बी त्याचा फायदा होईल किंवा शिक्षण घेणाऱ्याला त्याचा फायदा होईल निश्चित. हा, आता कोल्हापूरचा विकास म्हटलं तर अजून काही म्हणजे म्हणावं तसा झालेला नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय, आपल्या इथं नगरसेवक नसल्यामुळं विकास कुठला झाला. मेन रोड वगैरे तुम्ही आता केले, नवीन रोड आता ते रोड झालेत. फक्त गल्ली बोळातला जो विकास म्हणजे पाहिजे, गल्ली बोळातनं नगरसेवक नसल्यामुळे कॉर्पोरेशनची माणसं कोण येत नाहीत, त्याच्या वचन बाकी काही भागात प्रगती होत नाही. त्यामुळे प्रत्येक भागात एखाद दुसरा कामगार जर असेल तर त्याच्याकडनं गल्लीत प्रत्येक गल्लीत जी पूर्वी स्वच्छता होत होती किंवा हे होत होती ते आता होत नाही. त्यामुळे आपला विकास पूर्ण मागे झालेला आहे. एका बाजूला महाविकास आघाडी आहे, दुसऱ्या बाजूला महायुती आहे. नेमकं आता नागरिकांनी विचार करताना, मतदान देताना कुठल्या दृष्टीनं मतदान करायला पाहिजे आणि कुणाला करावं? त्यांनी विचार करून जाता म्हणजे लोकांनी जो काम करणारा कार्यकर्ता आहे त्यालाच मतदान केलं पाहिजे.
तुमचं काय मत राहील की बाबा कोण या महापालिकेवरती आला निवडून किंवा कुणाची सत्ता आली तर ही महापालिका चांगल्या पद्धतीने चालू शकते? काँग्रेस पक्षात आता आलं तर ते पूर्वी जसे काम करत होते ती पूर्वी आपल्या कसं भागातून कामं येत होती त्या पद्धतीने करतील आपले म्हणजे त्यामुळे काँग्रेसची सीट आपली काँग्रेसच्या हे आलं तर एक नंबरच. नमस्कार दादा, तुम्ही तरुण आहे, तुमचं मत काय राहील बाबा ह्या निवडणुकीत? आमचं मत काय आहे की आजकालच्या नवीन पिढीला संधी दिली पाहिजे उभारायला. हाय त्यांनी लोकांनी उभारून जे काही विकास नाही आहे पण नवीन पिढीला संधी दिली पाहिजे. नवीन पिढीला संधी देऊन त्यांची नवीन आयडिया, नवीन कल्चर, नवीन काय तर डेव्हलपमेंट झाली पाहिजे. त्यासाठी नवीन पिढीला संधी दिली पाहिजे. त्यासाठी आमच्यात उमेदवार काँग्रेसच्या उभारलेले आहेत. अनुराधा मुळीक म्हणून, यांना एक वर्ष या वर्षी त्यांना संधी द्या. नवीन आहेत, नवीन कल्चर आहे. आता मला सांगा, कोल्हापुरातले या इकडे गाडी, कोल्हापुरातले आता जे प्रलंबित प्रश्न आहेत, लोक म्हणायला लागलेत की 15 वर्ष काँग्रेसकडे सत्ता होती, अशा पद्धतीने ती महायुतीचा प्रचार सुरू आहे. मग ह्याच्याकडे बघताना तरुण म्हणून तुम्ही कसं बघताय? काँग्रेसचं आधीपासून देशात काँग्रेसने कामं केलेली आहेत, याच्या आधी सुद्धा केलेले आहेत. वैयक्तिक तुम्हाला काय वाटतंय की बंटी पाटलांचं काम चांगलं आहे का, कसं आहे, काय वाटतं? आहे की चांगलं आहे त्यांचं काम सुद्धा. आणि त्यांच्या उमेदवार उभारलेले आहेत, त्या सुद्धा कामं चांगली आहेत त्यांची सुद्धा. काय बंटी पाटलांचं काम चांगलं वाटतं? त्यांचं काम बोलतंय म्हणजे ते करून दाखवतात. जे बोलतात ते करून दाखवतात. असं नाही की त्यांनी सांगितले आम्ही हे करतोय आणि त्यांच्या हातून झालेलं नाही. जे त्यांनी बोललेलं आहे ते करून दाखवतात. ते प्रोसेस मध्ये होत राहील, होईल ते प्रोसेस मध्ये. हो, नमस्कार. नाव कसं तुमचे? काय समर्थ मुळी हे घेऊनच लावूनच प्रचारच करायला चालू आहे? होय. बरं, ते जाऊ दे, आपण काही उमेदवाराचा प्रचार करत नाही. आपण बोलतोय कोल्हापूरचा विकास झालाय का? झाला असेल तर कुणी केलेला आहे, झालेला नसेल तर कुणामुळे रखडलेला आहे, आणि कुणाकडे महानगरपालिकेची सत्ता दिली तर विकास चांगल्या पद्धतीने होऊ शकतो? काँग्रेसकडे दिला विकास नक्कीच होणार, नक्कीच होणार. का काँग्रेस? आता सगळी म्हणाले राज्यात भाजप, महाराष्ट्रात भाजप आणि कोल्हापुरात पण भाजप, तुम्ही म्हणाले काँग्रेस. काय बरं काँग्रेस? बंटी पाटीलचं काम माहितीये तुम्हाला कसं असते. कसं असतं? त्यानं जर बोलला तर हे करणार तर तो करतोय. त्यांचं काम असं आहे की इथं बोर्ड दाखवलं तर ते काम होणारच. बंटी पाटील शिवाय पर्याय नाही. बंटी पाटील शिवाय पर्याय नाही. कसं काय? त्याचं कसं आहे माहिती आहे का, त्यानं म्हणजे तिने पण इथपर्यंत आतापर्यंत काम केले, करत आल्यात. ह्यात मतदान होणार ते पक्ष बघून नाही होणार, व्यक्ती बघूनच होणार. नंतर ते व्यक्ती कुठे पक्षात जाईल हे भाग वेगळा. बरोबर. पण आमच्या भागात विजयसिंह खाडे पाटलाचं काम चांगलं आहे. आहे. त्याच्या कपॅसिटीच्या मनात त्याने काम भरपूर केलं. त्याचं म्हणजे overall तळमळ आहे, गेलं त्याला तर- काम करण्याची तळमळ आहे. भाजप करून आहे ते. पक्ष भाजपकडनं आहे ते, पण पक्षापेक्षा त्याचं वैयक्तिक तळमळ चांगली आहे. या लेवलला कसं असतंय की म्हणजे खालची लेवल जी आहेत की जी ओळखीची म्हणा नाही तर कामं करणारी लोक आहेत त्यांना करणार. आता ही आघाडी बघून असं चालणार नाही. तुमच्या प्रभागातला जो काही विषय असेल तो वेगळा विषय, तिथला आपण प्रभागाविषयी बोलत नाही. पण कोल्हापूर म्हणजे प्रभागातले आपले साठो लोट असतात, कुठे काही हे असतात, महायुतीला करायला पाहिजे. महायुती का हो? महायुती सरकार दोन्ही आहे, दोन्हीकडे म्हणजे महाराष्ट्राचा म्हणा म्हणजे राज्याचा आणि केंद्राचा. त्यामुळे निधी बिधीला पण आपल्याला बरं पडणार, कामं पण होतील, आमदार पण आहेत. महायुतीला करा. सद्य परिस्थितीच राजकीय परिस्थिती पाहता महायुतीच योग्य ठरणार आहे. कारण मी कुठल्या पक्षाचा नाही किंवा कुठल्याही महिला कार्यकर्ता नाही. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून माझी अपेक्षा काय की कोल्हापूरचा विकास व्हावा. सध्या राज्यामध्ये महायुतीची सत्ता आहे, केंद्रामध्ये महायुतीची सत्ता आहे. त्या निमित्तानं तरी कोल्हापूरसाठी काहीतरी फंड मिळेल हीच अपेक्षा सर्वसामान्य माणसाची झाली आता. कारण कोल्हापुरात माणसांच्या मूलभूत सुविधा गरजा सुद्धा पूर्ण होईना झाल्या. रस्ते तुम्ही बघताय, रस्त्यांची काय परिस्थिती चालू आहे. ते पाण्याची दर महिन्याला काय ना काहीतरी बोंब चालू असते. एक दिवस आमच्या इतकीच परिस्थिती सांगतो, 1-2 दिवस पाणी येत नाही. त्याला आम्ही बघत असतो की महिला वर्गाचं काय हाल होते. ते ही परिस्थिती आहे. आज महालक्ष्मी मंदिरचा विकास आराखडा किती वर्ष झाले रखडला गेलाय. कोल्हापूरची हद्दवाढ, आज आमच्या कोल्हापूरची परिस्थिती प्रत्येक वेळेला काय होत्या, जग चंद्रावर आणि कोल्हापूर आमचं डोंगरावर, अशीच परिस्थिती. म्हणजे कोल्हापूर जगापेक्षा वेगळंच होते काहीतरी कोल्हापुरात. त्यामुळेच असं वाटतं की कोल्हापूर पाठीमागे राहिले. कोल्हापूरची हद्दवाढ होणं सगळ्यात महत्वाची, हद्दवाढ होणं. हद्दवाढ झाल्याशिवाय आपण ड वर्गामध्ये आहे, त्या मानानुसारच तो निधी येतोय आपल्याला. हद्दवाढ झाल्यानंतर आपण जी काही लोकसंख्या निकष आहे तो पूर्ण होऊन आपल्याला कुठेतरी थोडाफार निधी वाढीव मिळेल, म्हणजे कुठेतरी कोल्हापूरची प्रगती होईल या अपेक्षेनं. फक्त बाबा की आम्ही
महाविकास आघाडी सुद्धा आम्हाला तितकीच हे आहे आणि महायुती सुद्धा तितकीच आहे. खरं एक विकासाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आता सध्या तरी महायुतीलाच माणसांनी मतदान करावं आणि महायुतीच्या सीटा निवडून याव्यात, सत्ता तरी यावी त्यांची, अशी एक अपेक्षा आहे. आम्ही महायुतीला मतदान करण्यापेक्षा माणूस बघून मतदान करणार, मग ते कुठल्याही पक्षाचा असू दे. काम करणारा माणूस आम्हाला पाहिजे आहे, बस एवढंच. काम करणारा माणूस पाहिजे, मग कोणी असू दे. त्यामुळे महायुती आहे की पर्टिक्युलर आणखीन कुठला पक्ष आहे असं नाही की अपक्ष असला तरी सुद्धा आम्ही त्याला मतदान करणार. युतीमधला असलं तरी माणूस बघून मतदान करायचं आहे. असं बघायला गेलं तर अपक्ष असलेल्यांची काही टिकावं लागेल असं वाटत नाही, अशी बरीच जण म्हणायला लागल्यात. कारण 4 प्रभागाचा 1 प्रभाग झाल्यामुळे पक्षांच्या शिवाय काय चालणार नाही असं मतदान वाढलेलं आहे, त्याच्या विभागापुरतं राहिलेलं आहे, इतर ह्याच्यावर राहिलेलं आहे. पण मी जो विचार करतोय तो इतरांनी विचार करावा असं करत असतील असं मला वाटतंय. त्या विषयावरून बोलू. शहराच्या दृष्टिकोनातून बोलूया आपण. या 5 वर्षामध्ये रस्ते असतील, पाणी असतील, पायाभूत सुविधा अजून आपल्या इथं मिळत नाही. वर्ग मध्ये आपली महानगरपालिका आहे, पाहिजे तसा निधी येत नाही अशी बरेच जण म्हणतात. काय वाटतंय की बाबा ह्या कोल्हापूरकडे बघताना वरचे नेते मंडळी असतील किंवा यांनी कशा पद्धतीने बघायला पाहिजे? काय वरचे नेते मंडळी वगैरे यांनी अशा पद्धतीने बघायला पाहिजे. कोल्हापूरचा विकास पाहिजे असेल तर हद्दवाढ ही झालीच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. वेगवेगळे बोलून लोकांना भूलतापा देऊन एकानं अडवायचं, एकानं उघडा हद्दवाढ करा म्हणायचं, एखादं करू नका म्हणायचं, लोकांना हे बघायला गेलं तर बोलवायचं. नेत्यांच्यात ईर्ष्या लागल्या, चुरस लागल्या. हो, काय हो, सल्ला द्या हो, त्या हो. नेत्यांना? त्या नेत्यांना सल्ला देऊन गेंड्याच्या कातडीला सल्ला देऊन काय उपयोग होत नाही. सल्ला देण्याचा काही अर्थच नाही आहे. कशाला विद्येत बसायचं? त्यांचं त्यांच्यावरती आरोप, त्यांचे यांच्यावरती आरोप. विकासावरती कोण बोलणार हो? एकमेकावर तुम्ही आरोप करताय, एकमेकाचे कट्टर विरोधक, आणि खुर्चीसाठी एकत्र काय येत आहे मग? बरोबर. सत्तेसाठी जनतेचं काहीच काय विश्वास ठेवायचा तुमच्यावर? विश्वास काय ठेवायचा तुमच्यावर? आमचं काय मत आहे, आजपर्यंत कुठल्याही नगरसेवकनं ह्या मंत्र्यांनी कोल्हापूर कोण झाले असतील की नाही, महालक्ष्मीच्या देवळामध्ये टॉयलेट साधे बांधलेले हरामखोरांनी. टॉयलेट नाही, टॉयलेट लोकांची संडास लघवी करणार कुठे लोक? त्यांचं काय केलं का? काय त्यांचं आलाय? पर्यटक लघवीला कुठं लघवी करायची त्यांनी सांगा, टॉयलेटला कुठं जायचं? काँग्रेसचा आज जाहीरनामा प्रसिद्ध झालाय. येत्या 6 महिन्यात कोल्हापूर शहरातली सगळी जे काही म्हणजे सार्वजनिक प्रसाधन गृह आहेत ती बांधून घेणार अशा पद्धतीने त्यांनी आश्वासन दिले. कसं बघताय याच्याकडे? आमचं काय मत आहे, असं असं इलेक्शन पुरतं देतात, नंतर कुठं आहे केलंय का? काळं मोडीचं पाणी आणलंय का? त्याच्यावर चर्चा करते दुसरीच. चाललंय काय? कसला पडतो जर काढा ना बाहेर, दाखवा ना जनतेला काय केलं नाही. त्याच्यावरती काय मत आहे पाण्यावर? पाण्यावर जे बंची पाटलांनी पाणी आणलंय बरोबर आहे, पण त्याच्यात कशाला आरोप पाय घालून तुम्ही पाडता? ते वेगळं दाखवतो तुमचा हिशोब, तुम्ही दाखवा ना, तुमचं भांड बाहेर काढा. त्यांनी आता त्याचं स्पष्टीकरण पण दिले, त्याच्यावर काय वाटतं? बरोबर आहे त्यांचं बरोबर आहे, बघितलं की काय वाटतं त्याच्यावर? त्यांच्या बंटी पाणी बरोबर आहे त्यांचं. बाकीच्याने काय वाकडे पाय घालायचं, तिने असंच केलं तसंच केलं. एकालाच आम्ही चांगलं म्हणलंय, सगळ्यांनी करायला पाहिजे काम, हे बरोबर आहे तुमचं. पण जनतेसाठी काय केलं? हॉटेल मुडक्यावर लोक पडालेत. काय करायचं आता या जनतेसाठी? जनता 1000-2000 रुपये घेऊन मतदान करते. यांना मतदान न करणे चांगलं आहे, मतदानच न करायचं. हो, मग काय बसून वाढत आणि ताकद पैसे वाटल्याची ताकद लागल्या. गरिबांना उभं राहायचं काही काम नाही. मोठे मोठे नेते म्हणायला लागल्यात आम्ही आता या निवडणुकीला उभे राहू शकत नाही, एवढे पैसे खर्च व्हायला लागल्यात, जनता पैसे घेतल्याशिवाय मत करत नाही. बरोबर आहे की सगळं तुम्हीच लावल्या, जनतेला पैसे कोण देत नाही? लाडल्या बहिणीला पैसे कोण दिले? लाडल्या बहिणीला पैसे कोण दिले? मग पैसे आणलं कुठलं? संधीच ना, मग ते कुठे आहेत? आणि आता तिजोरी कमी झाल्या तुमच्या. मग आता लोकांना वाटलं आमच्याकडे तेल वाटलं, हे वाटलं, हे तर आम्हाला मारून टाकायला. टॅक्स वाटला, मग नुकसान कोणा झालं? जनते झालं की नाही? आमच्याकडनंच घेतात पैसे. तुम्ही लाख कोट्यानं खर्च करताय. हे तुम्हाला समजलं, मग जनतेला कधी समजणार? समजदार की पैसे आम्हाला घेऊन द्यायला. मग जनता पैसे का घेता तुम्ही त्यांच्याकडनं? पैसे घेऊ नका असं जनतेने केले. जनता आता लोकच पैसे घेऊन मतदान करायला लागले, नेत्यांनी काय करायचं? पहिले नेत्यानेच सवय केली ना, करायला तर काम केल्याशिवाय होत नाही ना. जनतेने कसं सरकारनेच पैशाचे लाडूचे लावले. आता बिहारच्या झाले 10,000 हजार प्रत्येकी माणसेले लाडकी बहीण अजून पैसे करा नको बंद करायला शिंदे म्हणतोय. अजून आम्ही लाडल्या पैसे पैसे बंद करणार नाही, का तर मत मिळणार नाही. पुढचं ब्या का वाटापितून पुढच्या एकादशीला असं चाललेलं आहे. ह्याला कोण कारण
वस्तात कोण नाही ना. आता कसं झालं ह्याच्यात हे सगळे चोर आहेत. कुणाला चांगलं म्हणायचं नाही आपण. सगळे चारी मिक्स आहेत. कुणाला चांगलं म्हणा ते म्हणलं की मी असं केलं तेवढं हे केलं तेव्हा सगळी बी एकसारखीच आहेत. कुणाला उजट नावं ठेवायचं काम नाही. ईडी लावत काँग्रेसकडे सत्ता होती त्यावेळी महानगरपालिकेत काय केलं नवीन देऊया ना त्यांना बरोबर नाही. शिवसेना भाजप चांगलं करायला लागल्यात आता. आणि रोडचं काम पण आता क्षीरसागर साहेबांनी आणलेलंच आहे मंजूर केले. रोड काम झालेले आहेत जवळजवळ. आता बघूया आता यावेळी देऊन टाकूया त्यांना. लोक आता बरेच जण म्हणाले की केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता सध्या आहे. कोल्हापुरात सत्ता कुणाची होती काँग्रेसची होती पहिला इथे महानगरपालिकेत. का बरं शिवसेनेला का निवडून द्यायचं काय त्याच्या मागचं हे आहे आता वरती तुमचं काय त्यांची सांगता? सत्ता आहे ना. बर वरती त्यांची सत्ता आहे. बर 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 केंद्रात पण त्यांची सत्ता आहे. बर मग यावेळी महानगरपालिकेत देऊन बघूया असं मत आहे शिवसेनेला. तुमचं? हा कुणाचं वारा दिसते बंटी पाटील महाविकास आघाडी की बंटी पाटील साहेब का बरं काँग्रेस एकदा चान्स द्यायला पाहिजे तो. अहो 3 वर्ष राहिला आता त्यांच्याकडे सत्ता आहे अशी म्हणून हे करायला माहिती. आता यांच्याकडे 2014 पासून आहेच की हिने काय केलं हिने काय केलंच नाही. त्या साहेबांनी एकदा चान्स द्यायचं. काय चान्स द्यायचं. आता साहेबांच्या आहेत शिटा किती हा? महानगरपालिकेला तेवढ्या आल्या शिट्टा निवडून देऊया एकदा चान्स साहेबा. का बंटी पाटीलच का पंडितपाल साहेब त्या वार्डात काम करतात प्रत्येक वार्डात आहेच.